शक्ति हमें देना दाता। शुरू कर। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हों अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। ही आमची प्रशस्त शाळा, मुख्याध्यापिका सौ बोळके मॅडम, आमचे डॉक्टर साहेब। शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या कामावर, आपापल्या तासिकेवर, प्रत्येक शिक्षक कार्यरत। मग ते अध्यापनाचं कार्य असो वा परीक्षेचं कार्य असो, इथले विद्यार्थी सुद्धा उत्साही, शिक्षक उत्साही। परीक्षा ही परीक्षेसारखीच असते। सिरसगाव हे गाव आज मोबाईल टावर असलेलं 30,000 लोकवस्तीचं मोठं गाव। आज इथली वाहतूक व्यवस्था सुद्धा खूप चांगली आहे। बंडी तर आहेच, परंतु सोबतीला एसटी बस सुद्धा आहे आणि इतर वाहतुकीची साधने आहेत परतवाडा जाण्याकरिता, चांदूरबाग जाण्याकरिता किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरिता। आमच्या गावचं आकर्षण मेघा नदी आजही वाहते आहे। मेघामाय तेच पात्र वाहते आहे। बदललेला आहे फक्त त्यावरील पूल। आज मेघामायवर पूल बांधण्यात आलेला आहे, 2 गावं जोडल्या गेली आहेत। त्यावर एक बंधारा सुद्धा आहे पाळा येथे। हे निसर्ग संपन्न गाव एका बंधाऱ्याच्या साहाय्याने अजूनही सुंदर झालेलं आहे। पानमळ्यांनी सजलेलं हे निसर्गरम्य गाव इसवी 1950 मध्ये आपण रस्ता पाहतायत। हा रस्ता 1950 परतवाडा ते सिरसगाव। याच रस्त्यावर कधीतरी चालत विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी करंजगाव येथे जायचे, कारण इथं फक्त 7व्या वर्गापर्यंत शिक्षण मिळायचं बुनियादी विद्यालयात। याच खडतर वाटेवर चालत स्वर्गीय डॉक्टर ठाकूरदासजी राठी यांनी 7व्या वर्गानंतरचं शिक्षण करंजगाव येथे शिक्षणासाठी
आपल्या गावात सुद्धा शाळा असावी हा विचार मनात आला असावा. डॉक्टर झाल्यानंतर ते जेव्हा गावात आले तेव्हा मित्रमंडळींनी त्यांच्या पुढे शाळा काढण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यामध्ये मदत केली श्री मदनलालजी साबू, माणकलालजी राठी, शंकरलालजी राठी आणि परशुरामजी गुजर असे अनेक गावातील मानवंत. शाळेचं उद्घाटन झालं. डॉक्टर साहेबांचे मित्र कलंत्री साहेब हे सुद्धा डॉक्टर साहेबांसोबत शाळेत भेटीला आले. बांधकाम विभागात ते होते. त्यांच्या कारणाने परतवाडा ते सिरसगाव हा रस्ता बांधण्यात आला आणि एक चांगला दळणवळणाची सोय सिरसगाव वासियांसाठी झाली. आज ही 2 मजली इमारत डॉक्टर साहेबांच्या कृपेनेच इतकी मोठी झाली. या काळात मनाच्या पटलावर अनेक वादळे आलीत, कधी आनंदाचे क्षण तर कधी दुःखाचे. मात्र डॉक्टर साहेब खंबीर राहिलेत आणि या काळातच बियाणी शाळेची आधारशिला ठेवण्याचा कार्यक्रम सुद्धा झाला. डॉक्टर साहेबांचं प्रत्येक काम नियोजनबद्ध असायचं आणि आदरातिथ्य करण्यात तर त्यांच्यासारखं कुणीच नव्हतं. प्रत्येकांचं आदरातिथ्य ते करायचे. प्रत्येक कार्यक्रमची आखणी त्यांच्याकडे असायची. प्रत्येकानं ते सोबत घेऊन चालायचे. प्रत्येकाच्या पाठीवर त्यांचा कौतुकाचा हात असायचा, मग त्यांचे सहकारी असो वा कर्मचारी असो. इतकं सौजन्य फक्त डॉक्टर साहेबांकडेच होतं. कोणतीही संस्था काढायची हे काम सोपे आहे, मात्र ते अधिक कुशलतेने योजनाबद्ध रीतीने चालवणे कठीण आहे. मात्र यातही डॉक्टर साहेब सरसच ठरले, कारण त्यांना साथ होती अनेक मान्यवरांची. त्यामध्ये डॉक्टर दर्यापूरकर साहेब, श्री नारायणदासजी राठी, माणकलालजी राठी, किसनलालजी राठी, श्री शंकरलालजी राठी यांची. अशातच रौप्य महोत्सवी वर्ष उजाळलं आणि शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या, अनेक कार्यक्रम झाले. अनेक मान्यवरांसोबत डॉक्टर साहेब आलेत. कौतुकाने आपली शाळा दाखवली. खरंच कौतुकास्पद बाब आहेच की एका ग्रामीण क्षेत्रामधील एक शाळा नेत्रदीपक प्रगती करते आहे, शालांत परीक्षेत निकालाचे उच्चांक गाठते आहे. ही खरोखर अभिमानास्पद बाब आहे आणि याचं कौतुक डॉक्टर साहेबांना होतं ते प्रत्येकाला दाखवायचे. यात अनेक नेते, न्यायाधीश, साहित्यिक सर्वांनी या शाळेला भेटी दिल्या. त्यामध्ये कुष्ठरोग्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे डॉक्टर पटवर्धन सुद्धा होते. आणि प्रत्येकाला कुटुंबातला एक सदस्य या नात्याने वागवायचे. या काळात त्यांचा प्रवासही भरपूर झाला, परंतु या सर्व आघाडीवर राहत असताना कुटुंबाकडे कधी दुर्लक्ष झालं नाही. कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते हिरिरीने भाग घ्यायचे. मग तो कार्यक्रम वाढदिवसाचा असो वा लग्नाचा प्रसंग असो, डॉक्टर साहेब लहानात लहान आणि मोठ्यात मोठे व्हायचे. आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचा आदर कित्य करणे जणू त्यांचा स्वभावाचा एक भाग होता. अनेक कार्यक्रम व्हायचे. वाढतं वय कधीच या कार्यक्रमाच्या आड आलेलं नव्हतं. मित्रमंडळीत ते सदैव रमायचे. त्यातूनही काहीतरी विधायक काम करण्याची दृष्टी ठेवूनच ते बोलायचे. चांगले काम करत असताना चांगले विचार मांडायचे. त्यांच्यासोबत असणारे मान्यवर सुद्धा तसेच विधायक काम करणारे.
डॉक्टर साहेब आपल्या कुटुंबात रमायचे, आपल्या नातवंडात रमायचे. पूर्ण कुटुंबाला त्यांचा आधार असायचा. नातवंड त्यांच्यासोबत खेळायची. असं हे कुटुंब, ज्यामध्ये 3 मुली आणि 2 मुले, सर्व शिकलेली. कोणी इंजिनियर तर कोणी डॉक्टर. असे आमचे हे डॉक्टर साहेब दिनांक 5 नोव्हेंबर 2007 रोजी या सूर्याचं सूर्यास्त झालं. डॉक्टर साहेब आमच्यातून निघून गेले. त्यांनी स्वप्न पाहिलं होतं सुवर्ण महोत्सवाचं आणि या शाळेला एक प्रशस्त सभागृह असायला हवं असं त्यांना नेहमी वाटायचं. डॉक्टर साहेबांनंतर या शिक्षण संस्थेची धुरा सांभाळली डॉक्टर विजयजी राठी, त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र. आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. मुहूर्तमेढ रोवल्या गेली होती सभागृहाची. काळ होता सुवर्ण महोत्सवाचा. अनेक वेळा बैठकी झाल्या. त्यात आजी माजी शिक्षक कर्मचारी सर्वांनी भाग घेतला. प्रत्येक जण या सुवर्ण महोत्सव साजरा करण्याकरिता आणि सभागृह बांधण्यासाठी आपलं मोलाचं योगदान देण्यासाठी संमिलित झाले. या कार्यात त्यांचे लहान बंधू श्री प्रशांतजी राठी यांनी वारंवार येऊन शाळेची पाहणी केली. काय कमतरता आहे, कुठे काय करायचं आहे याच्यावर देखरेख त्यांनी ठेवली. त्यांनी प्रत्येक काम त्यांनी पूर्णत्वास नेले. सुवर्ण महोत्सवासाठी शाळा कशी असावी आणि सुवर्ण महोत्सव कसा साजरा करायचा हे स्वप्न जे डॉक्टर साहेबांचं होतं ते पूर्ण करण्यासाठी आता सर्व कार्यकारिणी सदस्य सज्ज झाले होते. त्यामध्ये विनीतजी राठी सुद्धा आणि उपाध्यक्ष वीरेंद्र प्रसादजी दुबे सुद्धा तयार होते. प्रत्येक कार्याचं नियोजन होत होतं. यामध्ये सचिव श्री श्यामसुंदरजी राठी, उपाध्यक्ष वीरेंद्र प्रसाद दुबे आणि विनीतजी राठी यांनी सुद्धा सहभाग दर्शविला. रोशनजी साबू हे सुद्धा सोबतीला होते. प्रत्येक बैठकीत कामाचा आढावा, मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असो वा बांधकामाचा विषय असो, रंगरंगोटीचा विषय असो वा शाळेच्या इतर कोणत्याही गरजा असो, त्या पूर्ण करण्याकरिता कार्यकारिणींनी आपला सहभाग दर्शविला. यात शिक्षकांनी सुद्धा भाग घेतला. बालवाणी प्रकाशन असो, स्मृतिगंध प्रकाशन असो, सर्वांमध्ये भाग घेतला आणि शाळेने पुन्हा एकदा नवीन रूप धारण केलं. शाळा नवीन सजली. हे रंगमंच जे आज दिसते आहे ते काही या काळात असं होतं आणि आता असं आहे आणि त्याला पडदे सुद्धा लागलेत. माजी शिक्षक श्री श्रीराव सर, श्री मांडवगडे सर, श्री खरड सर हे सुद्धा सुवर्ण महोत्सवात आपला सहभाग दर्शवितात. मोठ्या हिरिरीने काम करतायत. शाळा सजली आहे आणि सभागृह डॉक्टर साहेबांचं स्वप्न आज पूर्णत्वास गेलेलं आहे. डॉक्टर साहेबांनी सुवर्ण महोत्सव स्वप्न बघितलं आणि एक लहानसं रोपटं जे त्यांनी 1958 साली लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे.
संगणकीय कार्यालय. आज शाळा नेत्रदीपक प्रगती पथावर आहे. शाळेचा शाळांत परीक्षेचा निकाल असो व क्रीडा स्पर्धेमधील राज्य पातळीवरील मजल असो, दरवर्षी फक्त बक्षिस. कला क्षेत्रात सुद्धा तीच भरारी. शालांत परीक्षेत जिल्ह्यात अव्वल, तर इतर सहशालेय उपक्रमामध्ये सुद्धा क्रमांक 1 वरच. अशातच 51 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि सुवर्ण महोत्सवाची तयारी अगदी जोरात सुरू झालेली आहे. रंगमंच सजतो आहे. लेझिम पथक सराव करताय. कोळी नृत्याची सराव होत आहे. प्रत्येक जण आपल्याला सुवर्ण महोत्सवामध्ये प्रत्येकाने झोकून दिलेला आहे. आजचं हे शाळेचं रूप पहा. भव्य दिव्य विद्यार्थी खेळत आहेत. सुवर्ण महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. तर चला साजरा करूया सुवर्ण महोत्सव. हीच वाटचाल आता पुढे अशीच सुरू राहणार, अगदी तितक्याच वेगाने, तितक्या मागील 50 वर्षात. यासाठी सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यात मुख्यतः सिरस गावाचे सर्व ग्रामवासी ज्यांनी या वास्तूवर प्रेम केलेलं आहे, या वास्तूमधील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम केलेलं आहे. इथले सुजाण पालक, जागरूक पालक जे आमच्यावर ज्यांनी विश्वास दाखवलेला आहे, त्या सर्वांचं ऋणी राहायचं आहे. सर्व कार्यकारिणी आम्हाला सतत आपलं प्रेम मिळत राहावं, आपला लोभ या शाळेवर राहावा, हीच अपेक्षा. पुन्हा एकदा सर्व सिरसगाव वासियांचे आभार, शतशः आभार.